नमस्कार दोस्तों, मैं हूं अरुण कमल और आप देख रहे हैं आपका पसंदीदा चैनल। प्रसिद्ध समाज सेवक अन्ना हजारे अचानक इंडियन बार एसोसिएशन के ऑफिस में पहुंचे, जहां पर मौजूद हाई कोर्ट के एडवोकेट नीलेश ओझा द्वारा बनाए गए फास्ट एंड फेयर जस्टिस बिल पर उन्होंने खुलकर चर्चा की। इस मौके पर ओझा एनजीओ के चेयरमैन आशिक अली मर्चेंट भी मौजूद थे, जबकि यहाँ पर एडवोकेट्स और समाज सेवकों की भीड़ देखते ही बनी। आइए देखते हैं क्या कहते हैं अन्ना हजारे कानून व्यवस्था को लेकर और करप्शन को लेकर। की नरेंद्र मोदीजींनी 3,500 कोटी रुपये दिले जजेसला, मग कोर्टाला सांगितलं की सगळ्या न्यायालयात सीसीटीव्ही कॅमेरे लावा। म्हणजे काय होते, हे करप्शन कसं करतात, समजा एखाद्या जजचा मुलगा आहे, त्यांचा सेटिंगवाला आहे, तर त्यानं काही नाही बोललं तरी ते ऑर्डरमध्ये घेतील आणि घरी पाहिजे किंवा जनरल वकिलांना काही बोललं तरी ते घेणार नाही रेकॉर्ड, काही फिरून आदेश करतील। तर हे रोखण्याकरिता सीसीटीव्ही कॅमेरे लावा म्हणून आता सगळ्या देशात आहे, भारतातच नाही, म्हणून त्यांनी 3,500 कोटी रुपये पास केले। तर त्यावेळेचे जे हे जे एच.एल. दत्तू जे होते चीफ जस्टिस ऑफ इंडिया, म्हणजे यांचं आता करप्शन बाहेर आलं ते अरुणाचल प्रदेशच्या सीएमच्या लेटरमध्ये, तर यांनी म्हटलं की नाही आता आवश्यकता नाही सीसीटीव्हीची। तर मग सगळी जनता उभी राहिली। आवश्यकता नाही तर त्रास काय होतो? येस येस न्यायालयामध्ये जे कामं चालतात त्याच्यामध्ये पारदर्शकता असावी, बरोबर, आणि पारदर्शकता यायची असेल तर सीसीटीव्ही कॅमेरे लावणं गरजेचं आहे। बरोबर, काय अडचण आहे? पारदर्शकता येतं त्यातून, बरोबर, कोण काय बोललं हे सगळं माहीत पडतं रेकॉर्ड। पण सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सुद्धा मूक नको, आवाज साऊंड काय झाले रेकॉर्डिंग ते फार गरजेचं आहे। बरोबर, अरे हे तर न्यायपालिका आहे। कॉले आपलं लॉचे लोक काय म्हणतात, आपले कायदा मंत्री नाही, सगळे आहे ना, कायदा मंत्री आपल्या फेवरमध्ये आहे, सगळे वकील आपल्या फेवरमध्ये आहे, सगळी जनता आपल्या फेवरमध्ये आहे, फक्त 0.001% करप्ट जजेस आपल्या अगेन्स्ट आहे। पडतं ना, चांगलं आहे। हा, आम्ही अनेक वर्ष बोलत होतो येस बरोबर, की न्याय व्यवस्थेमधलं करप्शन जे याला आळा घालायचं असेल तर मोठ्या प्रमाणावर जनतेला जेलमध्ये जायची तयारी ठेवून रस्त्यावर उतरलं पाहिजे। एकदम बरोबर। चला, सकाळी नाश्ता आणि 2 वेळचं जेवण मिळतं ना तिथे। अभी महाराष्ट्र में थोड़ा घूमना है, यस यस यस, और ब्लॉक लेवल तक ये सब लोगों को जगा कर संगठन खड़ा करना है। और आपका आशीर्वाद चाहिए। कितने लोग जेल में जाने के लिए तैयार हैं? ज्यादा नहीं, 5,000 भी लोग रास्ते पर उतर गए, 5,000 जेल में जाने के लिए, बराबर कि जितना सजा देने उतना दे दो, बराबर, हम जेल में जाएंगे। ऐसे 5,000 लोग आ गए तो उसका लीडरशिप मैं करूँगा। आता आपण त्याच्यानंतर काय केलं की आपण हायकोर्टमध्ये आता रिसेंटली की कसं हे सगळं चालतं हे सगळं आपल्या माध्यमातून जनतेसमोर आलं आणि त्याच्या आपण इंटरव्ह्यूज वगैरे देऊन लोकांना कळवलं। त्याच्यानंतर मग सुप्रीम कोर्टनी त्याची दखल घेऊन आता सगळ्या म्हणजे पायलट प्रोजेक्ट म्हणून प्रत्येक डिस्ट्रिक्टच्या कोर्टामध्ये सीसीटीव्ही लावायची ऑलरेडी ऑर्डर केलेली आहे, म्हणजे आपल्या आंदोलनाचा एक सक्सेस झालेला आहे। तो आपने देखा कि किस तरह से अन्ना हजारे ने इस देश में व्याप्त करप्शन और न्यायपालिका में व्याप्त भ्रष्टाचार पर खुलकर चर्चा की और इंडियन बार एसोसिएशन के मेंबर्स के कार्यों को सराहा। इसके अलावा आशिक अली मर्चेंट जो कि चेयरमैन है ओझा एनजीओ के, और एडवोकेट नीलेश ओझा के कार्यों की तारीफ, उनके कदम की सराहना की। इस मौके पर प्रसिद्ध एडवोकेट विजय कुर्ले भी मौजूद थे। तो देखते रहिए इसी तरह हमारा चैनल खास खबरों के साथ, और इसी के साथ अरुण कमल को दीजिए इजाजत। नमस्कार। प्लीज लाइक, शेयर एंड सब्सक्राइब दिस चैनल।